कोणत्याही फुटीरतावादी, माओवादी व दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याआधी 3-4 महत्त्वाचे टप्पे ओलांडावे लागतात. यातील पहिला टप्पा म्हणजे पोलीस. ज्या संघटनेवर बंदी घालायची आहे त्या संघटनेचा बेकायदेशीर कृत्यांमधील प्रत्यक्ष संबंध पोलिसांना सिद्ध करावा लागतो व त्या संबंधातील संपूर्ण पुराव्यांच्या आधारावर जिल्हा स्तरावरील पोलीस अधीक्षक किंवा त्यावरील पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने एक विस्तृत अहवाल सरकारला सादर करावा लागतो. यातील दुसरा टप्पा हा सरकारचा आहे. सरकारमध्ये राजकीय निर्णय घेतले जातात. कोणत्याही संघटनेवर बंदी घातल्यानंतर त्याचे राजकीय किंवा सामाजिक परिणाम काय होतील याचा विचार येथे केला जातो. लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेतली जातात व पोलिसांनी पाठवलेल्या अहवालावर सरकार निर्णय घेऊ शकतं. जर सरकारला वाटलं की पोलिसांचा अहवाल हा योग्य, न्याय्य व समाजाला उपयुक्त तसेच गरजेचं आहे तर सरकार त्या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकतं. जर सरकारला तसं वाटलं नाही तर सरकार तो अहवाल बाजूला ठेवू शकतो. पण सरकारने अशा प्रकारचा बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर त्यानंतर तो शासकीय निर्णय म्हणून प्रकाशित होतो आणि प्रकाशित झाल्यानंतर संघटनेवर प्रत्यक्ष बंदी येण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो आणि या काळात सुरू होतो तो तिसरा अर्ध न्यायिक टप्पा. या विधेयकामध्येच एका त्रिसदस्यीय समितीची तरतूद आहे. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती किंवा जे भविष्यात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होऊ शकतात अशा 3 संविधान तज्ज्ञांची समिती गठीत करणं हे सरकारला बंधनकारक आहे. ज्या संघटनेवर सरकारने बंदी घातली आहे त्या संघटनेला या समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी असते. समितीला सुनावणी घेण्याचे व सरकारने घातलेली बंदी योग्य की अयोग्य हे ठरवण्याचे अधिकार आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा गैरसमजाने जर एखाद्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आणि ती बंदी योग्य नाही हे सिद्ध करण्यास ती संघटना यशस्वी झाली तर ही कमिटी सरकारला घातलेली बंदी अयोग्य आहे असा आदेश सुद्धा देऊ शकते. या कमिटीने कोणताही आदेश जरी दिला तरी संविधानाने दिलेल्या हक्कांची कुठेही पायमल्ली होत नाही. कारण जर संघटनेला कमिटीने दिलेला आदेश अमान्य असेल तर ती संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते. काही जण जर असा आक्षेप घेतात की पोलीस सरकारचंच असल्यामुळे सरकारच्या मनात जे आहे त्याचप्रमाणे ते आपला अहवाल सादर करणार, त्यामुळे हा अहवाल एकतर्फी तयार होऊ शकतो. परंतु हा आक्षेप काही केवळ या कायद्यापुरता मर्यादित नसून सिस्टीम नाकारणाऱ्या प्रत्येकाचा हाच आक्षेप असतो. जर आपल्यासारखा निर्णय झाला तर सिस्टीम चांगली आणि आपल्या विरुद्ध निर्णय लागला तर सिस्टीम नालायक, हे आक्रस्ताळेपणा करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीचे बोधवाक्यच आहे. असाच आक्षेप अनेक विचारजंत या विधेयकामध्ये असलेल्या अर्धन्यायिक कमिटीबद्दलही घेताना दिसतात. या कमिटीचे 3ही सदस्य हे सरकार नियुक्त करणार असल्यामुळे ते सरकारचेच बगलबच्चे आहेत आणि ते सरकारला अपेक्षित असलेलाच निर्णय घेणार असे आधीच ठरवून बसलेले असतात. परंतु त्या न्यायाने भारतातील सर्व नोकरशाही, न्यायालय, ह्युमन राईट कमिशन, मागासवर्गीय, महिला, भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष हेही सरकारनेच नेमलेले असतात. सरकारे येतात आणि जातात पण सिस्टीम ही घटनेप्रमाणे चालते. त्यामुळे असे आक्षेप घेणारे ज्यावेळी ह्युमन राईट कमिशन सातत्याने त्यांच्या बाजूने निर्णय देते त्यावेळी त्याचे गोडवे गातात. त्यावेळी ते हे विसरतात की ह्युमन राईट कमिशनचे सर्व सदस्य व अध्यक्ष हे सरकारनेच नियुक्त केलेले असतात. सिस्टीमवर जरासुद्धा विश्वास नसलेले हे विचारजंत अशा प्रकारचे आरोप करणार यात नवल नाही. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अतिशय भिन्न आहे. कायद्यामध्येच अर्धन्यायिक कमिटी स्थापन करून विशेष जनसुरक्षा विधेयकाला नैतिक अधिष्ठान देण्यात सरकार यशस्वी ठरलं आहे हे नक्की. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक चांगल्या व सेवाभावी संस्था आहेत. कायद्याचे उल्लंघन न करता संसदीय मार्गाने घटनेवर विश्वास ठेवून वंचित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या यातील काही संघटनांनी देखील कदाचित हा कायदा आमच्या विरुद्धही वापरला जाऊ शकतो असा संशय व्यक्त केला आहे आणि तो योग्यही आहे. सत्तेमध्ये असलेल्या पक्षाशी संबंधित काही संघटनांनी देखील या विधेयकावर आक्षेप नोंदवले आहेत. त्यांना अशी भीती वाटते की जर सरकार बदलले व आताचे विरोधक जर उद्या सत्ताधीश झाले तर ते आपल्याही चांगल्या संस्थांच्या विरोधात या कायद्याचा वापर करतील. परंतु इतिहास पाहिला तर 2005 साली छत्तीसगडमध्ये व त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा
आणि ओडिसामध्ये पारित झालेला हा कायदा आजही अस्तित्वात आहे. गेली 20 वर्षे या कायद्याचा प्रभावी वापर करून शहरी माओवादाला आळा घालण्यात या राज्यांना लक्षणीय यश मिळालंय. परंतु अशी एकही घटना नाही की ज्यामध्ये या कायद्याचा वापर करून संसदीय मार्गाने पुढे जाणाऱ्या कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. यावरून असं सिद्ध होतं की वेगवेगळ्या विचारप्रणालीच्या पक्षांच्या सरकारने कायदे पारित केले, त्यानंतर ती सरकारे बदलली, विरुद्ध विचारांची सरकारे देखील त्या राज्यात अस्तित्वात आली. असे असूनही कोणत्याही पक्षाने किंवा सरकारने चांगले काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेवर बंदी घातली नाही. जर एखाद्या संघटनेचा कोणत्याही असामाजिक, अवैध, हिंसक, देशद्रोही अशा कृत्यांशी संबंध नसेल तर त्यांना अजिबात भीती बाळगायचं कारण नाही. राजसत्ता कितीही प्रबळ असली तरी ती सत्याला दाबू शकत नाही. अगदी परकीय ब्रिटिश राजवटीच्या विरोधात सुद्धा कायदेशीर मार्गाने अनेक संघटनांनी काम केलं. त्याला बलाढ्य ब्रिटिश सरकार देखील दाबू शकलं नाही. इथं तर आपलं स्वतःचं आणि लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार आहे. तर हे सरकार चांगलं काम करणाऱ्या आपल्याच लोकांना त्रास होईल असं कृत्य कसं काय करू शकेल? तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.